तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींच्या भरपूर कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट येत होत्या की शिफारस पत्र आलेलं आहे, शिफारस पत्राबद्दल माहिती द्या, शिफारस पत्र कुठून मिळेल, कसं डाउनलोड करायचं. याच व्हिडिओमध्ये शिफारस पत्र डाउनलोड करण्यासाठी देणार आहे. लगेच तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर शिफारस पत्र तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेलं असणार. याच व्हिडिओमध्ये शिफारस पत्र तुम्हाला मिळणार आहे. कोणतीच लिंक कुठेच डायव्हर्ट होण्याची गरज नाही, सोप्या पद्धतीने तुमच्या व्हॉट्सअपवरच. त्यानंतर शिफारस पत्र कसं भरायचं आणि कुठे द्यायचं, शिफारस पत्र कसं भरायचं कुठे द्यायचं चुकी करू नका. पूर्ण शिफारस पत्राबद्दल माहिती, कसं भरायचं कुठे द्यायचं कसं डाउनलोड करायचं पूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वात आधी समजून घ्या कोणत्या बहिणींना शिफारस पत्र द्यायचं आहे. कोणत्या बहिणींना, आता ज्या बहिणींना पती आहे, वडील आहे, दुसरा आधार ओटीपी टाकून केवायसी केलेली आहे त्या बहिणींना शिफारस पत्राची गरज नाही. दोन्हीही ओटीपी टाकून केवायसी केली असेल तर त्या बहिणींना शिफारस पत्र देण्याची गरज नाही. शिफारस पत्र देण्याची गरज त्या बहिणींना आहे ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही होता, त्यामुळे आपण पहिला ओटीपी लाभार्थी बहिणीचा टाकला आणि दुसऱ्या ओटीपीच्या माध्यमातून आपण शिफारस पत्र देत आहे. पती नाही, वडील नाही, दुसरा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन नाही, घटस्फोट झालेला आहे, पती किंवा वडिलांचा मृत्यू झालेला आहे, त्या बहिणींसाठी आहे शिफारस पत्र. त्याच बहिणींना फक्त द्यायचं आहे. तर बघा शिफारस पत्र आपल्याला द्यायचं आहे अंगणवाडी सेविका यांच्याकडे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा शिफारस पत्र आलेलं असेल, उपलब्ध असेल, तरी पण तुम्हाला 2 मिनिटात डाउनलोड करून मी तुमच्या मोबाईलवर आताच लगेच देणार आहे. तर बघा शिफारस पत्र सर्वात आधी कसं भरायचं ते समजून घ्या. तर बघा या ठिकाणी सर्वात आधी दिलेलं आहे मी अंगणवाडी सेविका. या ठिकाणी पहिल्या नंबरमध्ये नाव येईल अंगणवाडी सेविका यांचं, तुमचं नाव येणार नाही, अंगणवाडी सेविका यांचं नाव येईल. कारण अंगणवाडी सेविका तुमची शिफारस करत आहे, त्या तुमच्यासाठी अर्ज करत आहे शिफारस करून, त्यामुळे वरच्या बाजूला सर्वात आधी या ठिकाणी येईल अंगणवाडी सेविका यांचं नाव. या ठिकाणी चुकी करू नका. त्यानंतर दुसरा नंबरचा पॉइंट आहे अंगणवाडी केंद्राचे नाव या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे. अंगणवाडी केंद्राचे नाव तुमचं गाव, जिल्हा, तालुका, वार्डात जे काही अंगणवाडी केंद्र नाव असेल, अंगणवाडी सेविका यांना माहित असते अंगणवाडी केंद्राचं नाव काय आहे, ते या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर दुसरा नंबरचा पॉईंट बघा, त्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यायचा आहे. कोणत्या लाडक्या बहिणीचा तालुका आणि जिल्हा सारखाच असेल किंवा कोणाचा तालुका वेगळा असेल, जिल्हा वेगळा असेल, तालुका आणि जिल्हा. नंतर आता या ठिकाणी खालच्या बाजूला बघा अर्जदार श्रीमती, अर्जदार श्रीमती. आता या ठिकाणी येईल तुमचं नाव, अर्जदार बहिणीचं नाव या ठिकाणी येईल. अर्जदार श्रीमती जे काही तुमचं नाव असेल ते या ठिकाणी भरून द्यायचं. अर्जदार बहिणीचं नाव आता या ठिकाणी आलेलं आहे. वरच्या बाजूला अंगणवाडी ताई यांचं नाव, खालच्या बाजूला अर्जदार श्रीमती यांचं नाव. त्यानंतर या ठिकाणी अर्जदार बहिणीचा आधार क्रमांक, अर्जदार बहिणीचा या ठिकाणी आधार क्रमांक येईल. ठीक आहे, तुम्हाला या स्टेप पर्यंत बरोबर समजलं असेल. आता बघा या ठिकाणी महत्वाचा विषय त्यांनी या ठिकाणी नमूद केलेला आहे की अंगणवाडी सेविका या लाडक्या बहिणीची शिफारस करत आहे. कशासाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, शिफारस करत आहे कारण त्या बहिणीची पती किंवा वडील हयात नाही, त्यामुळे त्या दुसरा आधार ओटीपी टाकू शकत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका यांनी पूर्ण चौकशी केलेली आहे की त्यांना पती हयात नाही, वडील हयात नाही आणि त्यांचे कागदपत्र जे आहे ते त्यांनी व्हेरिफिकेशन केले, कागदपत्र सर्व खरे आहे. त्यामुळे पहिला ओटीपी टाकून केवायसी केली आणि दुसऱ्या ओटीपी साठी कागदपत्र अंगणवाडी सेविका यांच्या शिफारसीनुसार जमा करत आहे. यासाठी अंगणवाडी सेविका सहमती आहे, त्यामुळे अंगणवाडी सेविका हे शिफारस पत्र प्रकल्प अधिकारी या ठिकाणी जमा करत आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला बघा अंगणवाडी सेविकांचे नाव, अंगणवाडी केंद्राचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तालुका आणि जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग, तालुका किंवा जिल्हा, जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा टाका, तालुका असेल तुम्हाला तर तालुका टाका. काही ठिकाणी जिल्हा तालुका सारखाच असतो, काही ठिकाणी जिल्हा आणि तालुका वेगळे असते. तर या ठिकाणी तुम्ही तालुका टाका किंवा जिल्हा टाकला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा प्रकारे पूर्ण जो काही शिफारस पत्र आहे ते अशा पद्धतीने तुम्ही भरून घेऊ शकता. आता हे शिफारस पत्र अंगणवाडी ताई यांच्याकडे जमा करून द्यायचं. अंगणवाडी ताई जर शिफारस पत्र घेत नसेल तर सरळ महिला व बाल विकास विभाग कार्यालय, तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन भेट द्यायची. आणि तुमच्या गावामध्ये अशा प्रकारच्या भरपूर महिला असेल, आता गावामध्ये अंगणवाडी सेविका घेत नाही तर मग 15 ते 20 अशा महिला असेल की ज्यांना ही प्रॉब्लेम आहे, अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाही, तर सरळ तुम्हाला गट प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कागदपत्राबद्दल तुमची काय तक्रार आहे ते सर्व तुम्ही करू शकता. आता
हे शिफारस पत्रक कसं डाउनलोड करायचं? सोपी पद्धत बघा. आता नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगतो, कमेंट बॉक्समध्ये जा. पहिली लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनेलची पहिली लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लगेच तुम्हाला शिफारस पत्र त्या ठिकाणी मिळून जाईल आणि डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या सोप्या पद्धतीने. कमेंट बॉक्समध्ये जा, पहिल्या लिंकवर क्लिक करा. आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा. तो जॉईन केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या चॅटिंगमध्ये शिफारस पत्र मिळेल. त्याला डाउनलोड करा, मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि आधार केंद्रावर प्रिंट काढा आणि भरून घ्या. शिफारस पत्र डाउनलोड केलं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला 2 मिनिटात तुमचं शिफारस पत्र जे आहे ते डाउनलोड करून मिळून जाईल. तुम्हाला अडचण होणार नाही. तर आपण शिफारस पत्र कुठे सबमिट करायचं ते सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे. कसं भरायचं, कसं डाउनलोड करायचं. अजूनही काही तुमच्या मनात डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर तुम्ही नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.